तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्वानी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की लाडकी बहीण योजना नवीन अपडेट, या दिवशी होणार खात्यात पैसे जमा। तर मित्रांनो, पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण जे माहिती आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे की कोणत्या दिवशी खात्यात पैसे येणार आहेत ते जे आहे ते पाहू शकता। लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट। 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार 3000 रुपये। इथे जे आहे ते दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना बाबत नवीन अपडेट आलेली आहे। 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी 3000 जमा होणार आहेत। तर सविस्तर बातमी वाचूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। तर इथे दिलेलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। इथे दिलेलं आहे, खाली वाचूया, सविस्तर माहिती वाचूया। तर इथे दिलेलं आहे मुंबई महाराष्ट्र। इथे सविस्तर पाहू शकता। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे 1 वर्षात 18,000 रुपये पाठवले जाणार आहेत। राज्य सरकारने ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे। या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत। आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। येथे जे आहे ते तुम्ही पाहू शकता। बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेले आहे की ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला या दिवशी पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। तर इथे पाहू शकता 31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 3000 रुपये। लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे। या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील असं अदिती म्हणाले आहेत। तर मित्रांनो, 31 ऑगस्टला जे आहे ते दुसरा हप्ता येणार आहे असे राज्याच्या बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत। ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला। त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांना अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले। आतापर्यंत 1,08,00,000 लाभार्थी जे आहेत जुलै महिन्यात त्यांनी अर्ज दाखल केले तर त्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत। पण ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये 31 ऑगस्ट या दिवशी जे आहे ते जमा होणार आहेत। ते तुम्ही पाहू शकता। राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते। ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती। मात्र आता राज्य सरकारने बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले होते। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही की 31 ऑगस्टला दुसरा मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे व त्या मेळाव्यामध्ये ज्या महिलांना जुलै महिन्यामध्ये अर्ज दाखल केल्या नव्हत्या त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत, अशा महिलांना 31 ऑगस्टला जे आहे ते पैसे मिळणार आहेत, त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि लाल रंगाचं जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका। तर धन्यवाद मित्रांनो।